आणि त्या यवनाला त्यावेळेस कळालं की जोपर्यंत मराठे एकत्र आहे, आता पगड जातीचा सर्व समाज एकत्र आहे, तोपर्यंत आपण या महाराष्ट्रावरती आगेकूच त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यावेळेस त्या दिल्लीच्या तख्तानं पहिली युक्ती हातामध्ये घेतली. ऐका बरं का, याच्यापासून गावचा विकास होणार आहे, याच्यापासून गाव एकत्र येणार आहे. तुम्हाला जर खरं छत्रपती शिवरायांचे विचार तुमच्या हृदयात उतरायचे असेल तर आम्हाला आमचे राजकीय वैर विसरून, आम्हाला आमची भावबंदी विसरून जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही होणार नाही. राजकारण राजकारणापुरतं त्या ठिकाणी ठेवा, भावबंदी पुरती त्या ठिकाणी ठेवा. जर त्या वेळेच्या मावळ्यानं ठरवलं असतं, मुठभर मावळे घेऊन राजा छत्रपतीनं त्या हिंदवी स्वराज्याची संस्थापना त्या ठिकाणी केली, त्या मुठभर मावळ्यानं जर भावकीमध्ये आणली असती, राजकारण मध्ये आणलं असतं तर हिंदवी स्वराज्याची संस्थापना या ठिकाणी झाली नसती. एक तर शिवराय त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करू शकली नसती, पण 18 पगड जातीच्या सर्व मावळ्यांना घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना त्या ठिकाणी केली. महाराज त्या दिल्लीच्या तख्तानं विचार केला की जोपर्यंत मराठे एकत्र आहे, 18 पगड जातीचा सर्व समाज एकत्र आहे, तोपर्यंत या महाराष्ट्रावरती आपण आगेकूच करू शकत नाही. त्यावेळेस महाराज त्या दिल्लीच्या तख्तानं युक्ती आखली आणि आजही ते चालू आहे. मराठ्यामध्ये फूट पाडण्याचं, 18 पगड जातीच्या समाजामध्ये फूट पाडण्याचं सत्र सुरू आहे. त्यावेळेस त्या दिल्लीच्या तख्तानं युक्ती केली की आपल्याच लोकांना आपल्यापासून त्या ठिकाणी फोडण्यात आलं. ज्या लोकांना आपल्यापासून फोडलं त्या लोकांना त्यांच्या बाजूला घेतलं आणि आपल्याच लोकांवरती अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाला. आणि त्यावेळेस महाराज या लोकांना ज्यांना फोडलं ते लोक हारले, ते लोक सह्याद्रीच्या कडेपठारे वास्तव्याला त्या ठिकाणी राहू लागले. आणि जे लोक त्या यवनांच्या सोबत राहायचे ते कष्टानं घामानं आपली काळी आहे त्या ठिकाणी कसायचे. पर्यायीनं आपल्या कुटुंबाचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा, की ज्या देशाला कृषीप्रधान देश म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जायचं, त्या देशाचा तो माझा बळीराजा, शेतकरी राजा त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायचा. आणि त्यावेळेस त्या यवनाला कळालं की आता हा शेतकरी जर मोठा झाला, या महाराष्ट्रामधला बळीराजा जर मोठा झाला आणि याने जर उत्पन्न त्या ठिकाणी केलं तर परत हे आपल्यावरती आक्रमण करू शकतात, हे आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित करू देणार नाही. त्यावेळेस महाराज त्या यवनाने दुसरी युक्ती हातामध्ये घेतली. तुम्ही म्हणाल ती दुसरी युक्ती कोणती? तर एक कायदा त्या ठिकाणी अंमलात आणण्यात आला. तो कायदा कोणता म्हणाल तर शेत साऱ्याच्या नावावरती महाराज माझ्या बळीराजाला त्या ठिकाणी लुटल्या जाऊ लागला. एक कायदा आणला शेत साऱ्याचा, माझ्या बळीराजाला त्या ठिकाणी लुटल्या जाऊ लागलं. आणि त्यावेळेस शेतकरी राजांना विचार केला, अरे कष्ट आम्ही करायचे, काम आम्ही करायचा. आणि अगदी याच्यावरचं लोणी त्या दिल्लीच्या तख्तानं, त्या यवनानं, मुघलानं, आदिलशहानं त्या ठिकाणी घेऊन जायचं. त्यावेळेस महाराज माझ्या शेतकरी राजानं शेती कसणं त्या ठिकाणी सोडून दिली. आणि त्यावेळेस मराठ्यांची अवस्था, जर अंगाला कपडा नाही, खायला अन्न नाही आणि अशी हवालदिल परिस्थिती मराठ्यांची आणि 18 पगड जातीची त्यावेळेस झाली. आणि या परिस्थितीचा हुबेहूब फायदा त्यावेळेच्या यवनाने घेतला. आणि त्या यवनांची महाराज तिसरी नजर जर आता कोणावरती गेली असेल तर ती माझ्या आई बहिणीच्या अप्रूवरती त्या यवनांची तिसरी नजर गेली. आया बहिणीच्या अप्रू त्या ठिकाणी लुटल्या जाऊ लागली. आया बहिणीच्या किंकाळ्या सह्याद्रीच्या कडेपठारे अशा प्रकारे दुमदुमू लागल्या. आया बहिणीच्या अप्रूची लक्तरे वेशीला त्या ठिकाणी टांगल्या जाऊ लागली. आणि हे सर्व मा जिजाऊ आपल्या उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघत होत्या. आणि मा जिजाऊला हे बघवलं नाही म्हणून मा जिजाऊनं आई कुलस्वामिनीकडे साकडं घातलं. आई असा पुत्र दे, आई असा पुत्र दे. ही रयतच उभंगलेली आहे, या रयतेला एकत्र करेल. आई असा पुत्र दे की माझ्या शेतकरी राजावरती, माझ्या बळीराजावरती आता संकट ओढवलेलं आहे, त्याला कुठंतरी उभं करेल. आई असा पुत्र दे की माझ्या आई बहिणीच्या अप्रू या ठिकाणी लुटल्या जात आहे, आया बहिणीच्या अप्रूची लक्तरे वेशीला टांगल्या जात आहे. आई असा पुत्र दे. आणि आई कुलस्वामिनीनं मा जिजाऊला खोल दिला आणि मा जिजाऊच्या पोटी शिवरायासारखं रत्न जन्माला आलं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. महाराज एक राजा जन्माला आला आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती आईसाहेब जिजाऊ माझ्या राजाला त्या ठिकाणी पाळणा म्हणायला लागल्या. माझ्या राजाला त्या ठिकाणी पाळण्यात टाकलं. आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं महाराज जन्म झाला. आणि राजे 7व्या वर्षात असताना महाराज लढाईचे
शिक्षण त्या ठिकाणी आऊसाहेब जिजाऊनं दिलं. तसं तर गर्भाचं छत्रपती शिवरायांना आऊसाहेबांनी त्या ठिकाणी शिक्षण दिलं. ज्यावेळेस 7व्या महिन्यामध्ये आई साहेबांना डोहाळे लागले आणि डोहाळे लागल्याच्या नंतर आई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं, महाराज तुमचा तो घोडा माझ्याकडे द्या, तुमचा तो जिरेटोप माझ्याकडे द्या, तुमची असणारी तलवार माझ्याकडे द्या. आणि आई साहेबानं छत्रपती शिवाजी महाराज 7व्या महिन्यामध्ये पोटात असताना घोड्यावरती टाच मारली आणि आई साहेबानं सह्याद्रीचा तो गड, सह्याद्रीचा तो कडे पठार त्या ठिकाणी पार केला. तिच्या आईने गर्भात छत्रपती शिवरायांना महाराज त्या ठिकाणी संस्कार दिले आणि ते राजे आता त्या ठिकाणी महाराज शिवनेरीवरती जन्माला आले. आणि हाच त्या राजाचा आपण जन्म या ठिकाणी करतो आहोत. महाराज आज आपण सर्वांनी एकत्र येण्यात काळाची गरज आहे. अरे राजे कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हते, राजे कोणत्या जातीच्या विरोधात नव्हते, पण जो हा धर्मी असेल की ज्याने कोणावरती जर अन्याय केला असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात राजे त्या ठिकाणी उभे राहत होते. अरे राजाने हिंदवी स्वराज्याची संस्थापना केल्याच्या नंतर महाराज एक वेळेस राजानं सर्व गावोगाव कोणाकडे पाटीलकी दिली असेल, कोणाकडे कोतवालकी त्या ठिकाणी दिली असेल, पण एक प्रसंग राजाच्या जीवनामध्ये घडला आणि तो प्रसंग असा आहे की एक रांझ्याचा असणारा पाटील की त्या पाटलानं एका स्त्रीवरती अत्याचार केला आणि केल्याच्या नंतर ती बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी कळाली आणि कळाल्याच्या नंतर महाराजांना वेदना झाल्या. अरे मी माझं उभं आयुष्य हिंदवी स्वराज्याची संस्थापना घालण्याकरता घातलं आणि ज्यांच्याकडे हिंदवी स्वराज्य करून दिलं त्याच लोकांनी आया बहिणीवरती अत्याचार करावा. आणि मग मात्र महाराजांचं हृदय त्या ठिकाणी दुखलं आहे की ज्याच्या ताब्यात गाव दिला तोच जर आमच्या आया बहिणीवरती अत्याचार करत असेल तर हिंदवी स्वराज्य स्थापन करून माझा फायदा काय. आणि महाराजांचं हृदय त्या ठिकाणी दुखलं. पण एक दिवस ऐका बरं का, ज्या वेळेस महाराजावर संकट यायचं, ज्या वेळेस महाराजांची बुद्धी त्या ठिकाणी थांबायची, त्या वेळेस महाराज जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनात येऊन बसायचे. बरं का महाराज, जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनात येऊन बसायचे. खऱ्या अर्थानं धर्मनीतीचा व्यवहार जर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी शिकवला असेल तर ते जगद्गुरु तुकोबारायांनी शिकवला. संकट आल्याच्या नंतर महाराज तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले आणि बसल्याच्या नंतर महाराजांचा चेहरा पडलेला पाहिला. कोणी? महाराजांचा चेहरा पडलेला पाहिला तुकोबारायांनी. अरे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा या ठिकाणी पडलेला आहे, महाराज काहीतरी संकटच आहे, स्वराज्य काहीतरी संकटामध्ये आहे. त्यावेळेस महाराजांनी हा अभंगाची निर्मिती केली. कोणती? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. महाराजांनी पाहिलं की आता छत्रपती शिवाजी महाराज काहीतरी संकटामध्ये आहे. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, बाबा धर्माचं पालन करत असताना एखाद्या पाखंडाने जर पाखंड केला असेल तर त्याला शिक्षा करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्या रांझ्याच्या पाटलाचे त्या ठिकाणी हातपाय तोडले. आणि धर्म काय असतो, धर्मनीतीचा व्यवहार काय असतो तो रेल्वेच्या राजाने त्या ठिकाणी दाखवून दिला. असे अनेक प्रसंग महाराज 2-4 तास सुद्धा छत्रपतीवर किती बोलावं महाराज, कितीही या ठिकाणी बोलल्या जाईल. चिमुकली लेकरं या ठिकाणी आहे, शिक्षक लोक सुद्धा आता बाहेरून आले, त्यांचाही सुद्धा नाचण्याची वेळ झालीच आहे की नाही. सवय लागली महाराज खिचडीची, गुरुजी बरोबर आहे की नाही. जास्त टाइम बोलण्यापेक्षा थोडं मला या ठिकाणी बोलवलं महाराज. खूप काही छत्रपतीवर बोलल्या जाईल. एखादा योग आला महाराज कीर्तनाचा तो 2 तास बोलल्या जाईल आहे की नाही. समय जाणार आहे की नाही. दूध इतकं तापवायला पाहिजे महाराज. आता काय झाले, पहिले गुरुजी चुलीवर दूध तापवायचे लोक, दूध एवढं टाइम तापवायचं की जेणेकरून दूध उतून गेलं पाहिजे. जर दूध उतू गेलं वरची साय चालल्या जाते. जर ठीक नाही काका बरं साय तर जाऊ द्या पण चूल बी असती, आपल्याला दूध बी उकळलं पाहिजे, चूल बी चालू झाली पाहिजे. म्हणून मोजक्या मिनिटात मला या ठिकाणी समस्त गावकऱ्यांना बोलवलं. मी सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलो आणि आल्याच्या नंतर फार मोठं भाग्य महाराज, माझं पुण्य भले बहुता दिसा की मला महाराजांच्या या प्रतिमेचं पूजन करण्याचा योग या ठिकाणी आला. मी समस्त गावकऱ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.